नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही फ्रेजेस बघत आहोत. चला तर मग सुरू करूया. वॉक ऑन एगशेल्स म्हणजे एखाद्या सोबत किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये काळजीपूर्वक वागणे, जेणेकरून समोरच्याला राग येऊ नये किंवा तो नाराज होऊ नये किंवा ऑफेंड होऊ नये. फॉर एक्झाम्पल, व्हेन टॉम इज टायर्ड एव्हरीवन अराउंड हिम वॉक्स ऑन एगशेल्स. म्हणजे जेव्हा टॉम थकलेला असतो तेव्हा त्याला ऑफेंड न करण्यासाठी किंवा त्याला नाराज न करण्यासाठी किंवा त्याला राग येऊ नये याच्यासाठी सगळेजण काळजीपूर्वक त्याच्याशी वागतात. वॉटर ऑफ अ डक्स बॅक म्हणजे एखाद्या परिस्थितीचा किंवा टीकेचा एखाद्या व्यक्तीवरती काही परिणाम न होणे. फॉर एक्झाम्पल, टीना कॉल्स टॉम लेझी अँड युजलेस बट इट्स लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक. म्हणजे टीना टॉमला आळशी आणि युजलेस बोलते, तरी पण त्या टीकेचा टॉमवरती काही परिणाम होत नाही. वर्क वन सॉक्स ऑफ किंवा वर्क लाईक अ डॉग म्हणजे खूप कष्ट करणे, खूप मेहनत करणे. टॉम वर्क हिज सॉक्स ऑफ टू गेट द सक्सेस म्हणजे टॉमने यश मिळवण्यासाठी खूप मेहनत केली. वेदर द स्टॉर्म म्हणजे एखाद्या अवघड किंवा बिकट परिस्थितीशी यशस्वीरित्या डील केलं की त्याला आपण म्हणू शकतो वेदर द स्टॉर्म. फॉर एक्झाम्पल, अवर कंपनी हॅज वेदर्ड द स्टॉर्म ऑफ रिसेंट रिसेशन म्हणजे जे सध्याचं रिसेशन आहे त्याच्याशी आपल्या कंपनीने यशस्वीरित्या डील केलेला आहे. वेट बिहाइंड द इयर्स म्हणजे लहान किंवा एक्सपिरियन्स नसलेला. फॉर एक्झाम्पल, यू कॅनॉट प्रमोट जॉन ॲज ही स्टील वेट बिहाइंड द इयर्स म्हणजे तू जॉनला प्रमोट नाही करू शकत कारण तो अजून पण खूप लहान किंवा एक्सपिरियन्सने कमी आहे. वर्ड्स फेल मी म्हणजे ज्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत त्याच्यासाठी शब्द न सापडणे. म्हणजे जेव्हा एखादा शॉक बसतो किंवा सरप्राईज होतो तेव्हा शक्यतो आपण हे म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.